नमस्कार. शासन जी आर या यूट्यूब चॅनलचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना 18 महिने महागाई भत्ता थकबाकीबाबत आताची घडीची आली सर्वात महत्त्वाची बातमी. त्या संदर्भात एवढीच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहणार. चला सुरू करूया. तुम्ही जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. बऱ्याच दिवसापासून चर्चेत असलेल्या 18 महिन्याच्या महागाई भत्त्याच्या थकबाकीबाबत पुन्हा एकदा अपेक्षा निर्माण झाल्या आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार नवीन वर्षात करोडो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा देण्याची तयारी करीत आहे. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या 18 महिन्याच्या डीए थकबाकीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. गेल्या संसदेच्या अधिवेशनात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले होते की कोविड-19 दरम्यान रोखलेली डी आणि डीआरची थकबाकी सोडण्यासाठी सध्या कोणतीही योजना नाही, असे कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे. यावर सरकार लवकरच काही सकारात्मक पाऊल उचलू शकते. अलीकडे सरकारने दिवाळीच्या दिवशी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डे 50%हून 53% वाढवला. 50 लाखांहून अधिक कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना याचा लाभ झाला आहे. याशिवाय अनेक राज्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ करण्यात आली आहे. तथापि 18 महिन्यापासून प्रलंबित असलेल्या डीएच्या थकबाकीबाबत अद्याप परिस्थिती स्पष्ट झालेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नववर्षाच्या पूर्वी कर्मचाऱ्यांच्या खात्यात थकबाकीचे पैसे जमा करण्याचा विचार सरकार करीत आहे. मात्र या कारवाईमुळे सरकारी तिजोरीवर मोठा बोजा पडणार आहे. सध्या कर्मचारी आणि पेन्शनधारक सरकारच्या अधिकृत घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहे. कोविड-19 महामारीच्या काळात देशभरात आलेल्या आर्थिक संकटामुळे सरकारने आर्थिक दबाव कमी करण्यासाठी जानेवारी 2020, जुलै 2020 आणि जानेवारी 2021 मध्ये महागाई भत्त्याचे 3 हप्ते बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी संपूर्ण जग आर्थिक संकटाचा सामना करत होते. त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले. मात्र रखडलेल्या महागाई भत्त्याबाबत अद्यापपर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात स्पष्ट केले होते. पण आता पुन्हा बातम्या येत आहेत की सरकार डिसेंबरमध्ये कर्मचारी खात्यात डीए थकबाकीची रक्कम जमा करू शकते. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी 18 महिने महागाई भत्ता थकबाकीबाबत अतिशय महत्त्वपूर्ण बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी शासन जी आर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.